5 मिनिटाच्या आधी आणि इकडंच फॉल माग निघाला काळी नदी दाखवली. तुम्हाला वाटलं तो धामणच इथे आलतो ना मी 2दा पकडायला. पवार साहेब म्हणून आहेत, जिल्हा बँकेला होते आमच्याच गावातले. त्या ह्याच्यात पाईप त्या कोपऱ्यात पलीकडे कशात नाही जात साहेब, ती सोडत नाही बापू, काढत्या. नाही नाही जाऊन नाही जात. पाईप केवढे आहे ते वर प्लंबिंगचे, ड्रेनेजचे नाही जात, नाही जात. कुठं होता सांगतो, त्या पाईपच्या खाली होता. मी इथं काठी वाजवल्यावर हे भागवत आला असेल इकडे. कुठं आहे फडी काढल्या, बहुतेक नाग आहे. फडी काढल्या मी बघितलं इथे. कागद पलीकडे सगळा ओढ दे. बघू कागद खालीच आहे ना, खालीच आहे, होईलच होता. नाही हल्लो सेपरेट आहे, खाली एक आहे दुसरं. बघितलंय त्यांनी, आता सोडत नाही त्यामुळे. तिथंच आहे. मग तुम्ही हाच आहे समजत होता, तिकडे घे बाळा. माहिती हा नाही खाल्लं. तिला भरणी आहे कानात आहे नागाच. नाही नाही खेळवत नाही, भरणी आणूस तर द्या तिला. त्याला कोणत्याही सापाला धोका वाटला, आता आपण पुढे आलो तर तो फण काढतोय ना. नाही आहे, थंडीनं गारटले. थंडीचं जे प्रमाण आहे ना, थंडीत साप बाहेर पडत नाहीत मुळात साहेब 2 महिने. आणि तो चुकून बाहेर पडलेला आहे साप. भरणी देते काढताय ना भैया, डब्बा द्या. नाही नाही, थंडीत साप बाहेर येत नाही, तो चुकून आलेला आहे. हा उन्हासाठी आल्यानंतर हात मोठी फणी काढली होती मगाशी तिथून. धोका वाटल्यावर काढली ती साहेब. कुठलं मी काहीच केलं नव्हतं, नुसतं त्या डांबाला काठी वाजवली होती. लांब काय जात आहे आता, बघा की कशी चढवते. तुम्ही पळून गेला असता. हा हिला धाडच आहे बाबा. तिला कसं शिकवलं हे विचारा की त्याला. पण ती बेडकुळीला अजून भीते. बेडाक दिसले उड्या मारतात, टन 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 टन. बेडकाला भीती असाय, फक्त सापाविषयी तिची भीती मोडली. चाकू नाही तर दाबण आणा.
टेस्टर असला तरी चालतोय ते चाकू कट होणार होते. चाकू म्हणजे बागेत नाही का? बागचा चाकू आपल्या बागेत कामाला. शांत आहे राव. ती दाबा नाही का? हा द्या त्यानं पडतंय राहून ते. तिला कसं पाहिजे ते करते. पडलं बापू राहू द्या. बापू पडलं. ते महागारी फिरताना फडी काढल्यावरच म्हणलं आता त्याला धोका वाटला की साप फण काढतोय आणि जाणीवपूर्वक येऊन चावत नाही. जवळ तिने घेतले तसे घेता काय? का आणि तिथं म्हणजे क्रेट वगैरे ठेवले, थोडंसं साहित्य ठेवलं. त्याच्यात हा नागसाप येऊन बसलेला आणि त्याला व्यवस्थित म्हणजे मानवी वस्तीत आल्यामुळे रेस्क्यू केलं. आणि असा साप जरी मानवी वस्तीत आला तर मारू नका, जवळच्या सर्पमित्राला बोलवा. आणि जरी चुकून चावला तरी म्हणजे एंटीव्हेनम नावाची लस असते सरकारी हॉस्पिटलमध्ये, ती घ्यायची म्हणजे माणसाचा मृत्यू होत नाही. तुमचं नाव काय? बापू बँकेत आहेत. भगवान पाटील. भगवान पांडुरंग पाटील. त्यांचं अभिनंदन की त्यांनी हा नाग वाचवला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.